उपमुख्यमंत्री अजित पवार पालखी सोहळ्यात सहभागी। बारामती ते काटेवाडी वारकऱ्यांसोबत पायी वारी। उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सपत्नीक बारामती येथे पालखी सोहळ्याला भेट दिली। यावेळी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं। त्यांनी बारामती ते काटेवाडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला। त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार या देखील सहभागी झाल्या होत्या। डोक्यावर टोपी आणि हातात टाळ घेऊन वारकऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री पवार यांनी पायी वारीचा आनंद घेतला। मुंबईहून विमानाने रविवारी सकाळी 8 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती विमानतळावर दाखल झाले आणि यावेळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी योजना जाहीर केल्याबद्दल उपस्थित महिलांनी त्यांचं औक्षण केलं। तसेच त्यांना पुष्पहार घालून त्याचे आभार मानले। त्यानंतर मोटारीने ते संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात दाखल झाले। दरम्यान जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषात, टाळ मृदुंगाच्या गजरात, हाती दिंड्या, पताका, मुखी विठ्ठल नाम अशा भक्तिमय वातावरणात आज सकाळी काटेवाडीकडे प्रस्थान झालं। उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः या पालखी सोहळ्यात पायी चालत सहभागी झाले आणि वैष्णवांचा उत्साह दुणावला। यावेळी विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते आणि यावेळी खासदार सुनेत्रा पवार, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील, महावितरणाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते। श्री पवार यांनी पुष्पहार अर्पण करून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं। त्यांनी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसोबत संवाद साधला आणि टाळांच्या साथीनं विठुनामाचा गजर केला। पालखी मार्गावरील असलेल्या गावातील चौकात रांगोळ्या काढून फुलांची उधळण करत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं। जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा आज इंदापूर तालुक्यातील संचर येथे मुक्काम असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, बारामती।